आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक। सगळ्या मंत्र्यांना बैठकीत सहभागी होण्याचे निर्देश। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महत्त्वपूर्ण घोषणा करण्याची शक्यता। पालकमंत्रीपदाचा तिढा अद्यापही कायम। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत एकमत न झाल्याची सूत्रांची माहिती। आता निर्णय दिल्लीत होणार, सूत्रांची माहिती। आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक। कराडच्या शरणागतीनंतर कोणतीही प्रतिक्रिया न देणारे मंत्री धनंजय मुंडे बैठकीला हजर राहणार का, याची उत्सुकता। कराड असलेल्या पोलीस ठाण्यात 5 पलंग मागवण्यावरून रोहित पवारांनी उपस्थित केला सवाल, तर कर्मचाऱ्यांकरता मागवल्याचं पोलीस प्रशासनानं दिलं स्पष्टीकरण। परदेशवारीनंतर छगन भुजबळ आज नाशिक दौऱ्यावर। देवेंद्र फडणवीसांच्या भेटीनंतर गेले होते परदेश दौऱ्यावर। आता काय भूमिका घेतात, याकडे लक्ष। मालमत्तांची खरेदी विक्री थंडावल्यानं महसूल घटला। गेल्या वर्षात राज्य सरकारचा महसूल घटला। मुद्रांक शुल्कातून फक्त 39,766 कोटींचा महसूल। एकतीस डिसेंबरच्या रात्री उसळलेल्या दंगलीनंतर आता जळगावच्या पाळधी या गावात तणावपूर्ण शांतता। आज रात्री 8 पर्यंत लागू करण्यात आली संचारबंदी। बाईक हळू चालव या कारणामुळे 2 गटात हाणामारी। धाराशिवच्या येलगूर इथली घटना। हाणामारीत एक तरुण गंभीर जखमी। राज्यात अनेक भागात कडाक्याची थंडी, तर मुंबईत मात्र उकाडा वाढला। तापमानाचा पारा 37 अंशांवर जाण्याचा अंदाज। शिर्डीतील साई भक्तांना नववर्षाची भेट। सामान्य रांगेतील पहिल्या 2 भाविकांना मिळणार आरतीचा मान। अमेरिकेच्या लुइजियानामध्ये दहशतवादी हल्ला। जमावात ट्रक घुसल्यानंतर ट्रक चालकाचा अंधाधुंद गोळीबार, 15 जणांचा मृत्यू। आणि वेगवान गोलंदाज बुमराहनं रचला नवा इतिहास। आयसीसी कसोटी क्रिकेटमध्ये गोलंदाजी क्रमवारीत 907 रेटिंग गुण मिळवणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज।